खरं तर 3 महिन्याचा लढा आहे तुमचा धस साहेब हा. 3 महिने झाले आता पूर्ण संतोष देशमुख हत्येला. त्यातल्या 2दा तुम्ही अडचणीत आले. एकदा तुम्ही अभिनेत्रीचं नाव घेतलं तेव्हा आणि दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा धनंजय मुंडेंची भेट घेतली तेव्हा. ताई एक मिनिट ऐका. प्राजक्ता ताईच म्हणलं होतं मी त्यांना. तुम्ही माझं अजूनही मला वाटतं रिपीट करा. परंतु हे बघा, संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून हा विषय दुसरीकडे डायव्हर्ट होऊ नये आणि मला CM साहेबांचा फोन आला महिलांच्या बाबतीमध्ये बोलू नका. मी म्हणलं साहेब मी प्राजक्ता ताई म्हणलेलं आहे त्यांना. प्राजक्ता ताई आमच्या इकडे येतात एवढंच बोललो होतो. तरीसुद्धा मी त्याची क्षमा मागून मोकळे झालो. दुसरा विषय मी धनंजय मुंडे साहेबांना भेटलो. बरं, एक सोडून 2 भेटी ना? 2 वेळा भेटलो. एकदा 4 तास आणि एकदा 20 मिनिट. नाही, एक वेळा पहिल्यांदा जो भेटलो जे 4 तास म्हणले तर त्याचा मला वाटतं उलगडा मी केलेला आहे. मी 20 मिनिट भेटलो. कुठं? मंत्रालयाच्या समोरच्या माननीय आमचे जे बावनकुळे साहेब आहेत, बावनकुळे साहेबांच्या बंगल्यावर आम्ही 20 मिनिटं भेटलो. त्या 20 मिनिटामध्ये एकामेकाच्या समोर आम्ही काय एकामेकाला बोललो नाही, काय नाही. एकच ते म्हणले याच्या बाबतीत बसता येईल का? मी म्हणलं या बाबतीत बसता येणार नाही आणि ह्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही तिकडं, आम्ही इकडं. मी निघून गेलो. जेवायला बोललो, जेवलो बी नाही. ते खाऊ गल्ली आहे ना, तर 2 पॅटीस घेतले आणि खाल्ले काचा आणि नीट जाऊन आमदार निवासला जाऊन झोपी गेलो. त्याच्यामुळं तो विषय लोकात राहिलेला नाही. आणि दुसऱ्यांदा मी ते एखाद्या माणसाने, भरणे मामा आणि माझे एक कंबाईन मित्र आहेत, ते म्हणले की यांना काल दवाखान्यात नेलं होतं. मी सह्याद्री रेस्ट हाऊसला होतो. तिथून मी त्यांना भेटायला गेलो की बाबा ते, आणि मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांचं ते ही डावी बाजू जी आहे ती थडथड उडत होती. मी त्यांना एकच सल्ला दिला की तुम्ही घरी थांबू नका, तुम्ही दवाखान्यात जा. त्याच्यावरती संशय कल्लोळ काही वेळ म्हणजे 2 तास प्रचंड मोठ्या प्रमाणात झालता. नंतर 1-2 दिवस राहिला. परंतु माझी नियत साफ असल्यामुळं आणि मला सगळ्यात त्या बाबतीत आभार मानलं पाहिजे ते धनंजय देशमुखांचं आणि देशमुख कुटुंबियाचं, मस्साजोगकरांचं. मी परत गेलो त्यांच्या इथं, तर अख्ख्या मस्साजोगकरांनी वर हात करून माझ्यावरती विश्वास व्यक्त केला आणि तो विषय